हो, मला वेळ लागलेलाच आहे ना. ओबीसीसाठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे. आता पहा, एका बाजूने जे आहे की आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावत आहेत, आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब सराटे जे आहेत ते हे जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी, तेली माळी साळी कोळी जे काय असतील, काय धनगर वंजारी सगळे BJNT या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा, कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आज ती पण तारीख आहे. आता महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याच्यामध्ये आहे, ते सुद्धा त्यांनी सुद्धा ॲफिडेविट दाखल केलेलं आहे, आणि महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा आम्ही तिथे इंटरव्ह्यू करणार आहोत आणि ते केस लढणार आहोत. सर, यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने अजूनही आपलं या केसमध्ये म्हणणं दाखल केलेलं आहे. मी काल जे आहे मी जे ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा आणि ओबीसी आयोगातर्फे सुद्धा ॲफिडेविट दाखल झालेली आहेत. अरे तू मागे आला तुम्ही. हे आमचे शब्बीरभाई अन्सारी, आमचे ओबीसी एल्गार जे आहेत त्याचे मेळावे कुठे घ्यायचे, काय घ्यायचे, त्याचं जे आहे संयोजन आणि कन्व्हेनर निमंत्रक म्हणून ते काम पाहतात. आणि या कामामध्ये 1978 पासून या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे. माझं तरी नंतर आहे त्या मानाने, पण माझ्या अगोदरपासून काम करतात. मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत, काही त्याला गुण दिलेले आहेत, त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र ते कुणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतोय. आता असं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत, आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेलेच आहेत, अनेक संघटना. त्यामुळे ते जे काय करता आहेत, जे कोणी काय करत असतील त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं. नाहीतर एकीकडून ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून ओबीसी विरुद्ध, आणि दुसरीकडून मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल झाली असं समजून मराठा पण विरुद्ध. अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधितांनी अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे असंही बोललं जातंय. हे आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणतं की 15 दिवसात करणार. एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे, ते करा, पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होतं आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना. आमचं तर म्हणणं हेच आहे, सगळ्यांचंच करा जातीगणना. जी जनगणना जनगणना जी आहे बिहारमध्ये केली, तुम्ही हे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये आटपत असाल तर 2 महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल. कारण आता असं बघा 50% आरक्षणामध्ये आहे, ते आरक्षणामध्ये जे 50% आहेत त्यांची जनगणना, त्यांची काही ती जनगणना किंवा तो डाटा गोळा करणार नाहीत, फक्त 50% तो डाटा गोळा करणार, बरोबर. मग 50% डाटा गोळा करायला जर 15 दिवस, तर 100% डाटा गोळा करायला 1 महिना, आणखीन 1 महिना घ्या. अरे 2 महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया, अशी तर आमची मागणी आहे सरकारकडे. शिंदे समिती बरखास्त करायची आपण मागणी केली होती, केले, आता ते करतातच, काम सुरूच आहे त्यांचं. काल बैठक झाली त्यामध्ये सगळे सोयऱ्यावर अद्यापही जरांगे जे आहेत असं आहे, मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मॅसेज सगळीकडे जात असतात, आणि मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. नाही, सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय काल घेण्यात आला आहे त्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते. याबाबत तुम्हाला काही आधी पूर्वकल्पना देण्यात आली होती का? असं आहे ना की आता ते मराठा समाजासाठी चाललेलं आहे, त्यांची ती उपसमिती वेगळी आहे, त्याच्यामध्ये मी नाही आहे.
त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं की मला त्यांनी विचारणं हा काय भाग उपस्थित होतच नाही. नाही, मुंबईला जाण्यावरती जरांगे ठाम आहेत आणि वेळोवेळी येडपट हा शब्द तुमच्यासाठी ते वापरतायत, हे याचा निषेधही अनेक ठिकाणाहून होतो, पण हे कितपत योग्य आहे? आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ते महाराष्ट्राची जनता ठरवेल. आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत, काय जात आहेत ते सांगत आहेत. आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री, मुख्यमंत्री ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. सर, एक अशी माहिती पुढे आलेली आहे की आंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही. एक आणि दुसरं 13 तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती, तर जरांगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळीवर, किंवा काय टीका केली? तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी कालच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि आंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडेल. हो, मला वेळ लागलेलाच आहे ना. ओबीसीसाठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे ते खरं. ओबीसीसाठी, मागासवर्गीयांसाठी, फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेलं आहे मला. तर काय करणार, ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही आहे. फर्नांडिस कुटुंबियांचा एक विषय आहे की त्यांना 20 वर्षांनी पैसे मिळालेले. ही चुकीची गोष्ट आहे. हे चुकीची गोष्ट आहे. 2014ला ती इमारत तयार झाली. त्याच्या अगोदर ती एका बिल्डरने विकत घेतली ती जमीन. त्यांनी त्यांना सगळे पैसे दिले. ती जमीन, तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला. त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतला, समीर भुजबळ आणि त्यांची जी कंपनी आहेत, त्यावेळेला सगळे पैसे जे आहेत त्या रहेजाला दिले. कारण त्याच्या अगोदर त्यांनी ते सगळं पटवलेलं होतं. आणि नंतर मग ती इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले. तर हे आले तर त्यांना विचारण्यात आलं की बाबा आम्ही तर सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत, तुम्ही आता कुठून आलात परत. आणि मग त्याच्यावरून हे सुरू झालं. मग कोर्टामध्ये सुद्धा ती गोष्ट गेली. कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही. नंतर मग तिथे या सुप्रियाताई वगैरे जे आहेत त्यांनी सुद्धा एक मिटिंग घेतली. मग मी पण सांगितलं जाऊ दे, गरीब लोक आहेत, एक मिटत असेल तर ते मिटवून टाका, पण त्यांच्याकडे कागदपत्र जे पूर्ण करून घ्या. शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण जी काही करायची केली त्यांच्यापुरते. आणि मग त्याच्या संदर्भातली जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली. आणि त्याला 30 वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूट आहे. काय 14 साली तर तिथे ती इमारती तयार झाली आणि तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती. कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं, ते पण काय झालं नाही, ती चर्चा सुरू होती. साहेब, दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का 2019ला उपमुख्यमंत्री केलं त्यांना, ते परत आल्यानंतर ती आमची सर्वात मोठी चूक होती. आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते, त्यामुळे ते टीका करतात. आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि 2-2.5 वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती. हे माझं स्वतःचं मत आहे. गुजरातकडे चाललेली हे बघ, आता खरं सांगू, मी ते सगळं वाचत असतो, परंतु मी ह्या दूध किंवा इतर हे अशा काही गोष्टी याची मला जास्त काही कल्पना नाही. या अजितदादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे. पण मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे. अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे. ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं आहे. पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा, त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही. पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त बोलू शकतो. ज्या पद्धतीने नोंदीच आढळल्या नाहीत कुणबीच्या, तो एक मुद्दा राहिला. जरांगेची सुद्धा नोंद नाही आहे असंही माहिती समोर येते. पण आता जरांगेची मागणी ते नाही आहे. आता ते एक पाऊल पुढे गेलेले आहे. तुम्हाला अजून का समजत नाही? त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच
कुणबी सर्टिफिकेट अशी त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे कुणबी सापडले काय नाही सापडले त्यांना काय फरक पडतो.